ब्रह्म एकनाथ महाराज के, वामन भाऊ महाराज के, सद्गुरु भगवान के, गोपाल कृष्ण भगवान के, बोले भाई सब के विठ्ठल। याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं, विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगीश्वरो वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः, तुका हा तुका वा परब्रह्मरूपी, तुकीता तुका पावला स्वरूपी, तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर्महाता, शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, किती भाग्य वर्णू तया कौतिकेचे, तिच्या तपा लागी ऐसा पुत्र झाला, नमस्कार माझा सद्गुरु भगवान बाबाला। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर, जय जय माखन चोर। याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी। प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला जो काही अभंग आहे तो काल्याचा आहे। आज समाप्तीचं कीर्तन आहे आणि वारकरी संप्रदायाचा दंडक असा आहे की आजच्या दिवशी महाराजांनी ते चरित्र उच्चारावं, केले देवे गोकुळी, ते चरित्र आज उच्चारावे। विठ्ठला विठ्ठला गोकुळात चरित्र केलं, त्याचा आज उच्चार करायचा आहे। त्यामध्ये दोन अवस्थेतलं सांगितलं, काय? रांगता गोधने राखीत आहे। रांगत असताना भगवंतानी ज्या खोड्या केल्या, ज्या चोऱ्या केल्या, त्याचा आज उल्लेख करायचा आहे। आणि दुसरं, गायी राखत असताना भगवंतानी जे काही खेळ खेळले, जे काही आपल्या समवेत आलेल्या गोपाळांना जो काला दिला,
त्याचंच आज वर्णन करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. राष्ट्रसंत भगवान बाबा तसेच वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज या संत द्वयांच्या संयुक्तिक पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या नाम सप्ताहाचं हे 29वे वर्ष आज समाप्तीचं कीर्तन आहे. भाऊंना जाऊन 49 वर्ष आज पूर्ण होत आहेत. किती? 49. आणि भगवान बाबांना जाऊन 60 वर्ष पूर्ण झालेत. या संतांनी महाराज असं काही कार्य केलं. ऐका, पुण्यतिथी कुणाची करतात, कुणाची केली पाहिजे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण गेल्यानंतर आपले मुलं चांगले असतील तर श्राद्ध. माझं बोलणं कळत असेल. आपल्या मुलांना आपण चांगले संस्कार दिले तरच श्राद्ध, नाही तर तेही आपल्या नशिबात नसतं. म्हणजे मुलाची आपल्यावर श्रद्धा असेल तरच श्राद्ध घातलं जातं. पण या संतांनी असं काय केलंय की ज्ञानोबारायांना जाऊन 700हून अधिक वर्ष पूर्ण झाले तरी त्यांच्या नावाने समाधी सोहळा साजरा केला जातो. नाथबाबांना 500हून अधिक वर्ष झाले तरी नाथबाबांची षष्ठी साजरी केली जाते. तुकोबारायांची बीज गेले 400हून अधिक वर्ष झाले तरी बीज साजरी केली जाते. आणि राष्ट्रसंत भगवान बाबा तसेच वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथ्या उभ्या महाराष्ट्रात गावोगावी होतात. काय असं कार्य केले की त्यांच्या नावाने पुण्यतिथी घालायची. एक वाक्य सांगेल, लक्षात असू द्या. या कलियुगामध्ये जन्माला येणं सोपं आहे. तुम्ही आम्हीही जन्माला येतो. जन्माला येणं या कलियुगामध्ये सोपं आहे, पण निष्कलंक मरणं अवघड आहे. ते निष्कलंक जगले आणि निष्कलंक भगवंताची अर्थात जगत असताना भगवंताची प्राप्ती या इहलोकात त्यांनी केली. म्हणून त्यांची पुण्यतिथी आज आपण साजरी करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. तर हे नशीब नाही का? आपलं नशीब जर चांगलं असेल तर आपल्या बाबतीमध्ये असं घटना घडतात. मुलं चांगले असेल तरच होतं. पण या भाऊ बाबांनी, या संतांनी असं काही कार्य करून गेले. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या लोकात आपण सप्ताह करतो असं नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहरा. वैकुंठातही भाऊ बाबा आज त्यांनी केलेल्या कार्यावरून, त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये जे काही ते कार्य करून गेलेत त्या कार्यामुळे आज त्याही लोकात ते आनंदात आहे. त्याही ठिकाणी त्यांच्या नावाचा सोहळा साजरा केला जातो. आणि इथेही याही भूमंडळा माझी कीर्ती विठ्ठल 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 विठ्ठल. आपण भाग्यवान आहोत की या संतांच्या पुण्यतिथ्या आपल्या हातून घडत आहेत. फक्त कधी आयुष्यात असं येऊ देऊ नका की आम्ही खिळतकर भाऊबाबांची पुण्यतिथी घालतो, आमच्यामुळे त्यांचं नाव अजरामर आहे, असं कधी स्वप्नातही येऊ देऊ नका. का? उभ्या या शरीरात असतानाच ते असं काही कार्य करून गेलेत महाराज. हे भाऊ बाबा असं काही कार्य या शरीरात असतानाच त्यांनी केलं की ते गेले. आता आपण सप्ताह केला काय आणि नाही केला काय, त्यांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे. जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटसतो. आपण कीर्ती वाहत नाही, आपण त्यांच्या नावाचा सप्ताह घालत नाही, आपण त्यांच्या नावाने अन्नदान करत नाहीत. मग त्यांनी केलेलं कार्य आपल्याला तसं करण्यासाठी भाग पाडतं. त्यांनी आपल्याला दिलेले संस्कार म्हणून तर आपण त्यांच्या नावाने पुण्यतिथीचा हा मोठा उत्सव साजरा केला. तुम्ही आम्ही करतच नाही. तुकोबारेचं प्रमाण फार गोड आहे. कीर्तिमुखी त्यांचे नारायण, कीर्तिमुखी त्यांचे नारायण, हो कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण. ए वाऱ्या हाती माप चाले सजनाचे,
वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे हो कीर्तिमुखी दांजे नारायण कीर्तिमुखी दांजे नारायण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण नारायण कीर्तिमुख त्यांचे नारायण नारायण वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे कीर्तिमुख त्यांचे नारायण कीर्तिमुख त्यांचे नारायण त्यांची कीर्ती स्वतः भगवंत वाहतोय व आयुष्य भगवान बाबांनी ज्यांचं नाव मुखामध्ये धारण केलं व आयुष्य वामन भाऊ महाराजांनी ज्यांचं नाव मुखामध्ये धारण केलं होतं आणि ते कंठामध्ये धारण करून आपलं आयुष्य कंठित केलं. ऐका त्यांच्या जीवनामध्ये ते गेलेत त्यांची कीर्ती स्वतः भगवंत वाहतोय. तुम्ही आम्ही सप्ताह करत नाहीत ते आपल्याकडून करून घेतात. हा भाव जर असेल तर निश्चित भाऊ बाबा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल या संतांची आज पुण्यतिथी आहे. महान संत नाही का. माता राईबाई भाग्याची खान नाही का. पिता तोलाजी हा पुण्यवान नाही का. पुत्र जन्मला रत्न समान तयासी नाव शोभे वामन. भाऊंचं नाव शोभतंय याला कारण आई वडिलांची पुण्य आहे. कळतंय का. आज भाऊंची पुण्यतिथी आहे. 8 दिवसापूर्वी बाबांची झाली. या 2 संतांनी तुमच्या आमच्यासाठी असं काही कार्य केले. ऐका कार्य थोडक्यात सांगतो. तुम्ही आम्ही दऱ्याखोऱ्यात राहणारे आहोत लक्षात असू द्या. मला वैयक्तिक वाटतं भाऊ आणि बाबा अवताराला आले नसते तर आपण या धर्ममंडपात बसलो नसतो. लक्षात घ्या. भाऊ आणि बाबा हे अवताराला आले तिथून पुढे आपल्या आयुष्यातला महाराज चांगला काळ सुरू झाला. त्यांचा जन्म जसं सूर्याचा उदय झाला की अंधार राहत नाही आणि त्या अंधाराला जा म्हणावं असं म्हणावं का तुम्ही म्हणू शकत नाही की आता अंधारात जा. नाही. पूर्व दिशेची या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी की तियेचे ही काळी काळीमा नाही. भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात पूर्व दिशेची या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी की तियेचे ही काळी अंधार शिल्लक राहत नाही. अर्थात भाऊबाबांचा अवतार म्हणजे तुमच्या आमच्या अंतकरणातला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा होणं. अवतार तुम दराया कारण अवतार तुम दराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुम्हा धराया कारण अवतार झाला नसता तर या धर्म मंडपात आपण बसलो नसतो. बरं दोघांचं कार्य विशेष आहे. तुमच्या आमच्या पूर्वजांचा इतिहास जर आपण अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल. आपला पूर्वजांचा इतिहास कसा होता. प्रत्येकाच्या घरी काय होतं. आपण बालाघाटचे माणसं नाही का. प्रत्येकाच्या घरी काय होतं सगळ्यांना माहिती आहे. आपलं पुस्तकं मागचे 7-12 जरा बघा. काय होतं. पाशिके पोती वाघुऱ्या सुनी ससानी चिकाटी खोचरा घेऊन निगती डोंगरा पारधी जैसे असे आपले पूर्वज होते. पारधी जैसे म्हणजे पारधी नाही. पारधी सारखे आपले पूर्वज वागत होते. भाऊबाबांचा अवतार झाला आणि त्यांनी पहिल्यांदा तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं.
माणूस म्हणून जगायला शिकवलं. भाऊबाबांचा अवतार झाला नसता तर आपण माणूसही बनलो नसतो. आपले पूर्वज पशुप्रमाणे वागत होते. पशु काय पाप पुण्य जाणती. पण आज भाऊबाबांचा अवतार झाला आणि आपल्याला कळालं हा नरदेह कशासाठी दिलाय. ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी वापरण्यासाठी त्यांनी सांगितलं देवी दिला देह, भजनासाठी दिलाय. नाहीतर आपले पूर्वज भोजनासाठीच वापरत होते नाही का. ते पाशिके पोती वाघोऱ्या कशासाठी होत्या. पोते वाघुऱ्या कशासाठी. जाळ कशासाठी. ते सस पकडण्यासाठी, हरणी पकडण्यासाठी. असे पूर्वज आपले वागत होते, अर्थात जगत होते, जीवन जगत होते. भाऊबाबांचा अवतार झाला आणि पहिल्यांदा त्यांनी ज्या घरामध्ये ढोलकी होती तिथे पखवाट टाकला. जिथे तुणतुण होतं तिथे विना आला आणि प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली आणि सांगितलं. बाबांनी तर नेहमी सांगावं वाचावी ज्ञानेश्वरी. बाबांनो मी ज्ञानेश्वरी वाचली, माझं आयुष्य बदलून गेलं, माझं कल्याण झालं. नाही उभं आयुष्य भगवान श्री ज्ञानोबारासाठी आयुष्य कंठित केलेले हे दोन संत आहे, भाऊ आणि बाबा. एक शांत आहे आणि दुसरे दिसायला. भाऊ कसे होते. भाऊ दिसायला कसे होते. असायला म्हणत नाही मी, दिसायला म्हणतो. कारण असायला कसे होते सगळ्यांना माहिती. उग्र भासे परी अंतरी माया, नाही भेदभाव कृपेची छाया. मानिती सर्व लागती पाया, भाऊंचा अवतार जनतारावया. भाऊंचा अवतार तुमच्या आमच्या उद्धारासाठी होता. त्यांचं रागवणं, संतांचं रागवणं तुमच्या आमच्यामध्ये परमार्थ जन्माला येण्यासाठी असतो. संतांचा राग तुमच्या आमच्यामध्ये अनुराग निर्माण करण्यासाठी असतो. अनुराग म्हणजे प्रेम, भगवंताविषयी प्रेम अंतःकरणामध्ये उदयाला यावं म्हणून त्यांचा राग होता. आणि खरं सांगू का, भाऊ रागवावं संतांनी. एकाने रागवावं म्हणजे एक बापाचं अंतःकरण भाऊ आणि एक आईचं अंतःकरण म्हणजे बाबा होते नाही का. पण या दोघांच्या बाबतीत एक सांगेल मी, तुकोबारायचं प्रमाण देईल, माऊलींची ओवी देईल. भाऊ रागीट होते, भाऊ रागीट नव्हते. भाऊंचं अर्थात कडकडीत वैराग्य होतं नाही का. धगधगीत वैराग्य, विवेकासहित वैराग्याचे बळ नाही का. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. कोण. वामन भाऊ महाराज. आणि दुसरे आहेत भगवान बाबा शांत. दिसे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. एक शांत आहे आणि एक थोडा अजून पुढे जातो. हे दोन आहेत ना, एक ज्ञान आहे आणि एक वैराग्य आहे. या दोघांच्या बाबतीत हे दोघं एकत्रित राहिले म्हणून आम्हाला तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये परमार्थ जन्माला आला. हे दोघं एकत्रित होते. म्हणजे ज्ञानाला जगायचं असेल तर वैराग्य लागतं. ज्ञान टिकण्यासाठी वैराग्य लागतंच. आणि नुसतं वैराग्य असून चालत नाही, त्याला ज्ञान अर्थात विवेक लागतो. विवेकासहित वैराग्याचे बळ. भाऊ आणि विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगनेची नाही म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा. विठ्ठल विठ्ठल मी दोन संत बरोबर घेऊन चाललो आणि दोघांच्या पुण्यतिथीविषयी बोलत आहे. काल्याचं कीर्तन ऐकलंय आपण आणि काल्याचं कीर्तन मी करणार आहे. तुम्ही जोपर्यंत म्हणणार नाही तर बंद करा तोपर्यंत आपलं चालणार आहे. तुम्ही म्हणले पाहिजे बाबा आता बस झालं किती. हां ऐका, या दोघांच्या बाबतीत अजून पुढे सांगेल. एकाची जन्मभूमी फुलसांगवी आहे, भाऊंची जन्मभूमी फुलसांगवी म्हणजे तिकडचा पट्टा आला. आणि एकाची जन्मभूमी आहेत सावरगाव घाट. बाबांची जन्मभूमी
राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी सावरगाव घाट आहे आणि भाऊंची जन्मभूमी फुलसांगवी आहे. या दोघांनी असं ठरवून घेतलं होतं की काय माहिती, एक जन्माला तिकडे आले, जन्मभूमी तिकडे आणि कर्मभूमी इकडे. भाऊ जन्माला फुलसांगवीला आले आणि कर्म आयुष्यभर जीवन कंठित केलं ते गैनीनाथाच्या सेवेमध्ये, नाही का. यादव बाबांच्या सेवेमध्ये उभं आयुष्य त्यांनी कंठित केलं आणि ती सेवा करत असताना हरिभजनी हे ढवळीने जग सुकविला लाग कळी काळाचा. तुमच्या आमच्यामध्ये येऊन हा भेद बघितला नाही बरं का. ऐका, थोडं पुढे जाईल मी आता. एक वाक्य असं बोलेल की तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही सांसारिक लोक आहोत. थोड्या कारणावरून आपापल्यामध्ये मतभेद होतात. भाऊ बाबांनी या संतांनी कधीच हा भेद तुमच्याकडे पाहताना, तुमचं कल्याण करताना हा भेद कधीच पाहिला नाही. हा मोठा आहे, हा लहान आहे. नाही, वारकरी संप्रदायाचं हेच खऱ्या अर्थाने ब्रीदावळी आहे. काय की आमच्याकडे येत असताना सगळ्यांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हर्षा नाम, नाही का. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. आमचा वारकरी संप्रदाय सर्वांसाठी, कुणीही या. ज्ञानोबराय सांगतात ना, याती भलती नारी नर, कुणीही या, त्यांचा उद्धार या संतांनी केला. आणि भाऊंनी कधीच मतभेद केला नाही आणि बाबांनीही कधी मतभेद केला नाही. हे तुम्हाला सांगणं आहे. विठ्ठला विठ्ठल. शेवटचं वाक्य असं सांगेल, थोडं एखाद्याला पटेल न पटेल, पण तुम्ही जेव्हा भाऊ बाबांकडे जाल ना, किंवा भाऊ बाबांच्या जीवनामध्ये जेव्हा आदर्श पाहाल, त्यांनी महाराज भगवान बाबांनी जे काही संस्थानं निर्माण केले त्यामध्ये सगळ्यांना संस्थानिक बनवलं. एका बाईला देखील एका संस्थांचं महंत भगवान बाबांनी बनवलंय. तांबवा शेषाबाई महाराज, त्या स्त्रीला भगवान बाबांनी महंत बनवलं. उभं आयुष्य महाराज भगवान बाबांसारखं त्यांनी कंठित केलं. लक्षात असू, या संतांनी कधी मतभेद केला नाही, म्हणून तुम्ही कधी मतभेद करू नका. थोडं पुढे जाईल, आपलं राजकारण गेलं. तुम्ही म्हणा एकत्रित वारकरी संप्रदायामध्ये याल, या धर्ममंडपात याल, तेव्हा आपापले अंतकरण कोणत्या विचाराचे आहे, कोणत्या पक्षाचे आहे, कोणत्या जातीचे आहे, ते बाहेर ठेवा आणि इथे या. हा धर्ममंडप हा सगळ्यांसाठी खुला आहे. भाऊ बाबांनी कधी महाराज हा भेद केला नाही. बाबांना मानणारे सर्व समाजातले लोक होते. भगवान बाबांना मानणारे, भाऊंना मानणारे सर्व समाजातले लोक होते. म्हणून त्यांच्याकडे येत असताना, अर्थात या धर्ममंडपात येत असताना, हा धर्ममंडप त्यांचा आहे, त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवलाय. अर्थात ही जागा भाऊ बाबांची आहे. म्हणून इथे येताना डोकं जरा भानावर ठेवत जा की आपण कुठले आहोत, कोण आहोत, हा भेद बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन येथे राहणं खऱ्या अर्थाने हा काल आहे. हा काला संतांना अपेक्षित आहे. तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये जी काही दूषित भावना आहे, एकमेकांविषयी जी काही वैरत्वाची भावना आहे, ती टाकून देऊन सर्वांनी, सर्व जातीतल्यांनी, सर्व धर्मातल्या लोकांनी एकत्रित येणं खऱ्या अर्थाने हा काल आहे. ज्ञानोबरायांनी अर्थात भगवान बाबांनी आणि वामन भाऊनी हा विचार आपल्याला दिलाय आणि ज्यांनी हा विचार दिलाय त्यांच्या नावाची पुण्यतिथी आहे. त्यांचीच आपण पुण्यतिथी करतोय. भाग्य आहे आपलं. मी भाऊ आणि बाबा पाहिलीच नाही, कारण माझं वय 37 चालू आहे. भाऊ आणि बाबा पाहिले नाहीत, पण भाऊ बाबांची प्रतिमूर्ती इथे बसली. ज्यांनी भाऊ बाबांना पाहिलं नाही त्यांनी आज अजून बाबा आहेत. नाही, आपण सर्व मिळून भगवंताकडे आणि भाऊ बाबांकडे प्रार्थना करणार आहोत की बाबांना उदंड आयुष्य लाभो. भाग्य आपलं की आपण भाऊ बाबा पाहिले नाही, पण भाऊ बाबांची प्रतिमूर्ती, एकीकडे ज्ञानही आहे, वैराग्यही आहे, अर्थात शांतही आहे आणि वेळ प्रसंगी जे जवळ राहतात त्यांना माहिती आहे. विठ्ठला विठ्ठला.
विठ्ठल 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 विठ्ठल. आपण भाग्यवान आहोत. एकूण 50 वर्ष भाऊंना जाऊन होत आहेत, बाबांना जाऊन 60 वर्ष होत आहेत, तरी आपण त्यांच्या नावाने पुण्यतिथीचा कार्यक्रम करतोय. का माहिती का? खऱ्या अर्थाने हा काला जो आपण आज करणार आहोत, हा काला त्यांनी आपल्याला दिला. त्याचा अधिकार या संतांनी आपल्याला मिळवून दिलाय. म्हणून त्यांच्या नावाने आज हा नाम सप्ताहाचा जागर करत करत आज काल्याचं कीर्तन त्यांच्याच नावाने आणि त्यांच्याच महाराज इथे भाऊ बाबा नाहीत असं कधी गृहीत धरू नका. ते आहेत, ते इथेच आहेत आणि त्यांच्याच संगतीमध्ये आपल्याला आज काला घ्यायचा आहे. भगवंताचं नाम आहे, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. काला शब्दाचा अर्थ अगोदरही सांगून गेलो पुन्हाही सांगेल. तू का म्हणे काला कोठे अभेद देखिला. काला त्यालाच म्हणतात की जिथे अभेद आहे, म्हणजे भेद नाही. जिथे आपण कोणत्या जातीचे आहोत हे सगळं विसरून, कोणत्या धर्माचे आहोत, कोणत्या विचाराचे आहोत, वाईट विचार देखील टाकून देऊन इथे येणं, या धर्ममंडपात येणं आणि एकत्रित येऊन प्रेमाने या भगवंताचा प्रसाद घेणं म्हणजे काला. विठ्ठल 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 विठ्ठल. भाऊबाबांची पुण्यतिथी, आपलं भाग्य चांगलं आहे की आपण ही पुण्यतिथी या ठिकाणी महाराज काहीतरी ऋणनिर्देश आपण व्यक्त करतोय. शास्त्रामध्ये काही ऋण सांगितलेत, त्यामध्ये ऋषी ऋण आहे ते हे आहे आणि हे फेडण्याकरता खऱ्या अर्थाने त्यांच्याच नावाने हा जागर करायचा आणि त्यांच्याच नावाने हे अन्नदान घालायचं. याकरता घालायचं की त्यांनी जे दिलंय त्यांच्याकरता आपण थोडं देणं म्हणजे हे कार्य आहे. आज भाग्य चांगलं आहे. मी अनेकदा आता 2-3 कीर्तन आपल्या इथे झालेत नाही का. मग आपले सरपंच असतील, आपण सर्व महाराज गावकरी मंडळी, आणि हे विशेष आहे. मागच्या महिन्यात काला झाला, आता पुन्हा काला. काय माहिती आता पुन्हा अजून पुढे दुसरा लगेच काला. माझ्या वाटेला नुसता काला. विठ्ठल 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 विठ्ठल. भाग्य आहे. कसं असतं कोणाच्या नशिबात महाराज, कोणाचं पुण्य कुठे कोणाला घेऊन जाईल काही सांगता येत नाही. ते हे जोडी भाग्याचा उदय. मी सांगत होतो कोण पुण्य कोण गाठी, जासी ऐसियांची भेटी. माझं पुण्य असेल म्हणून तर भगवान गडावर आलो, गुरुवर्य शास्त्रीजींकडे 20 वर्ष राहिलोय आणि आता त्या संतांनी या संतांची ओळख करून दिली, यांची भेट घालून दिली. आता यांची सेवा करायची. यांची सेवा याचा अर्थ त्यांनी जोडलेली लोक, त्यांची सेवा. विठ्ठल विठ्ठल म्हणून पहिल्यांदा हे स्पष्ट करतोय की वारकरी संप्रदायामध्ये हा विचार बाजूला ठेवा, कोण कोणत्या जातीचा आहे. हा विचार प्रामुख्याने घ्या. हा माळकरी आहे, हा आपला आहे. माझी जातीची ही जात आहे, ती माळकरी जात, दुसरी जात नाही. तुकोबाराने ही जात अपेक्षित आहे. आणि या धर्ममंडपात आल्यानंतर कोणीही हा मतभेद करायचा नाही. आणि आम्ही गुरुवर्य शास्त्रीजींच्या तालमीत राहिलोय नाही का. गेले 20 वर्ष त्यांच्या तालमीमध्ये राहत असताना त्यांनी आम्हाला जे संस्कार दिले, त्यांनी आम्हाला जे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं आणि ज्ञानोबरायाच्या अर्थात अमृत अनुभवाचं जे ज्ञान दिलं, ते ज्ञान असं आहे की तिथे भेद नाही. अर्थात ज्ञानेश्वरीने कधी भेद केला, ज्ञानोबरायांनी उभ्या आयुष्यात कधी भेद केला, सगळ्यांना माहिती. पहिला काला भगवान कृष्णाच्या समेत गोपाळांनी यमुनेच्या काठी केला. पहिला काला केला. तो कोण गोपाळ किती गरीब आहे, किती श्रीमंत आहे, हा भेद कधी भगवंतांनी पाहिला नाही. पहिला काला. आणि काला महाराज भगवंताच्या अर्थात प्रसन्नतेचा प्रसाद आहे. भगवंत समोर आहेत नाही का. भानुदास गीती गात प्रसाद
देतो पंढरीनाथ. आज पंढरीनाथ अर्थात भगवंत त्या ठिकाणी प्रसाद देत आहेत गोपाळांना. काला करती संतजन सवे त्याचे नारायण. काला करती संत. पहिला काला भगवंताने गोपाळांच्या समेत तिथे केला. दुसरा काला माझ्या ज्ञानोबरायने खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. मग तिथे कुठलाच भेद नव्हता. वर्ण अभिमान विसरलिया ते एकमेका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर फुटती रे. दुसरा काला ज्ञानोबारायांनी केला की ज्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी तुम्हा आम्हाला मंदिरात जाण्यासाठी प्रतिबंध होता. मंदिरात कुणी जाऊ शकत नव्हतं. मंदिरात जाण्याकरता अधिकार लागत होता. कोणता अधिकार? जातीचा आणि वर्णाचा अधिकार लागत होता. आणि हा वर्णाचा अधिकार ज्यांना नव्हता अशा बहुजन समाजाकरता मंदिरातलं कीर्तन 700 वर्षापूर्वी माझ्या भगवान श्री ज्ञानोबरायांनी वाळवंटात आणलं. आणि वाळवंटात सगळ्यांना सांगितलं या रे लहान थोर, या ती भलती नारी नर, कुणीही या का सकळांसी येथे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुम्ही या, ज्याला वाटतंय की आपला उद्धार व्हावा त्यांनी या धर्ममंडपात या, अर्थात वाळवंटात या. आणि वाळवंट असं आहे की तिथे कुणाला येण्यासाठी प्रतिबंध नाही. भगवंताने मग तिथे जे काही जवळ आलेले होते, जे काही लोक होते ना, ते कुठल्या जातीची होते हे ज्ञानोबरायांनी पाहिले नाही. 700 वर्षापूर्वी जवळ आलेल्या व्यक्तींना शिष्य न बनवता संत बनवलं ही माझ्या ज्ञानोबरायांची क्रांती आहे. 700 वर्षापूर्वी ही मोठी क्रांती केली माझ्या ज्ञानोबरायांनी. आणि खऱ्या अर्थाने हा वारकरी संप्रदाय आहे. आणि सांगू का, आम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत म्हणून भविष्यात कितीही तुमच्यामध्ये गोंधळ होऊ द्या, आम्ही वेडिंग द्यायचं काम करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. पण आपलं वातावरण कधी बदलेल काही सांगता येत नाही संसारिक लोकांचं. पण आमचं वातावरण 700 वर्ष झालं एकच आहे. आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि काही लोक तोडण्याचा प्रयत्न करतात. पण कितीही तोडण्याचा प्रयत्न करा, माझ्या ज्ञानोबरायांचा विचार हा आहे. ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी लावलेला मोगरा असा आहे. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, एक फुल आता फुले विचिताची बहरू कळी असे आला. आणि आताच काही हा प्रसंग ओढवलाय का? अनेक वेळा असे प्रसंग झालेत. अनेक वेळा तुमच्या आमच्यामध्ये भांडणं झालेत. पण तुम्हा आम्हाला एकत्र करण्यासाठी फक्त एकच संप्रदाय पुढे आला, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. तुम्हाला जोडण्याचं काम केलं. आणि जोडण्याचं काम हे फक्त संतच करू शकतात. आणि 700 वर्ष झाले हा लावलेला मोगरा ज्ञानोबरायांनी, जेव्हा जेव्हा असा प्रसंग येईल, ज्ञानोबरायानंतर त्यांची तर मांदी आळी होती, मिळविली मांदी वैष्णवांची, नाही का? जयाने घातली मुक्तीची गावांनी. 700 वर्षापूर्वी. आणि जे काही एकत्रित केलेले संत होते त्यांनी महाराज वारकरी संप्रदायाचा पाया रचला. काही आधार झाले, काही खांब झाले. एक एक मग तो मोगरा पुढे चालत गेला. ज्ञानोबरायानंतर नाथ बाबा, त्यानंतर तुकोबराय, आणि त्यानंतर आता भाऊ बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि भाऊ बाबांच्याच हाताखाली भाऊंचं महाराज उभं जीवन ज्यांनी पाहिलं असे प्रति भाऊ प्रति बाबा इथे उपस्थित आहे. यांनी कधी भेद केला नाही, कधी भेद केला नाही. पण तुम्हीही लक्षात असू द्या, जेव्हा याल ना संतांकडे, तेव्हा संतांची जात कधी विचारू नका. आणि जो संत स्वतःची जात सांगत असेल, ज्या संतांकडे गेल्यानंतर तो महाराज स्वतःच्या जातीची प्रौढी मिरवत असेल, त्याला संतही म्हणू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. 700
700 वर्षापूर्वी तुमच्या आमच्या अंतःकरणाला जोडण्याचं काम ज्ञानोबरांनी केलं. त्याकरता सर्व जातीतले संत एकत्रित केले. कोण होते ऐका. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. देवा तुझा मी नरहरी सोनार. सोनार आहेत ते नाही का. अजून पुढे जर त्याच काळात बघितले गोरोबा काका आहेत, परिसा भागवत आहे. एवढंच नाही, त्या काळामध्ये आमची माळी याची जात, स्वतःच्या जातीचा उल्लेख संत करतात. हा अधिकार ज्ञानोबरांनी दिलाय. ज्ञानोबरांनी सगळ्यांना शिष्य बनवलं, त्यानंतर अभंग रचण्याचा अधिकार दिला आणि सर्वांना सांगितलं अभिमान नसंडी स्वजातीचा. स्वतःच्या जातीचा अभिमान सोडू नका, पण स्वतःच्या जातीचा अभिमान न सोडता अर्थात स्वतःची प्रौढी मिरवत असताना इतर जातीला हीन लेखू नका. हा अर्थ आहे, हा खरा अर्थ आहे. म्हणून त्या काळामध्ये ज्यांना हीन म्हणून आजही लेखलं जातं, की ज्यांच्या करता 100 वर्षापूर्वीचा जर तुम्ही भारत पाहिला, 100 वर्षापूर्वी तर दलितांच्या पायाला झाडू असायचा नाही का. दलितांच्या पायाला एवढी अस्पृश्यता 100 वर्षापूर्वी पाळली जायची. दलितांना चालायचं असेल गावामध्ये तर पायाला झाडू, पायाचे ठसे उमटू नये म्हणून. थुंकायचं असेल तर गाडगा असायचं. हा 100 वर्षापूर्वीचा भारत आहे. त्या काळामध्ये एक महामानवाने अवतार अर्थात जन्म घेतला, स्वतःचा धर्म बदलला, स्वतःची जात बदलली आणि त्यांच्या धर्म स्वीकारून त्या दलितांना त्यांचा अधिकार दिला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 100 वर्षापूर्वी ही क्रांती त्या महामानवाने केली. अर्थात 100 वर्षापूर्वी एवढा कडवट जातीवाद होता. 700 वर्षापूर्वी किती कडवट जातीवाद असेल. त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबरांनी सर्व जातीतले संत एकत्रित केले. मग त्यामध्ये जोहार माय बाप जोहार दलित समाजाचे, जोहार माय बाप माय बाप, जोहार माय बाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. बहु भुकेला झालो देवा, बहु भुकेला झालो, तुमच्या उष्टासाठी आलो नाही का. कोण चोखा म्हणे पाटी आलेली, चोखोबर आहे. अहो त्यांनीच अभंग लिहिले असा अर्थ नाही. मग त्यांनी अभंग लिहिले, त्यांच्या पत्नीनेही अभंग लिहिले. सोयराबाई. सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाची आळवावे विठोबासी. कोण? सोयराबाई. कोणी दिला? माझ्या ज्ञानोबरांनी हा अधिकार दिला. म्हणजे हा काला खऱ्या अर्थाने माझ्या ज्ञानोबरांनी केला. सर्व जातीतले संत एकत्रित केले. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. हे यातायाती धर्म नाही विश्वास, निर्णय वेदशास्त्र, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरांनी खऱ्या अर्थाने हा काला केला. त्यांच्या अगोदर द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाने कोण श्रीमंत कोण गरीब हा भेद न ठेवता स्त्रियो वैश्यस्तता शूद्रस ते पियांती पराम गती. गीता सांगते, गीता सांगते माझ्याकडे येणारा जो भक्त आहे ना, मी त्याची जात पाहत नाही. स्त्रियो कोणत्या वर्णाचा आहे तेही पाहत. स्त्रियो वैश्य तथा शूद्र ते पियांती पराम गती. म्हणून त्या काळामध्ये माझ्या भगवंताने त्या अर्थात आजही भगवंताला जगद्गुरु म्हटले जातात, म्हणतो आपण. का म्हणतो? कारण भगवान कृष्णाचे विचार व्यापक होते, विश्वाला पुरून उडणारे विचार असल्यामुळे जगद्गुरु. त्यानंतर माझ्या ज्ञानोबरांनी हा काला केला. एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंती, एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंती. हे माझा ज्ञानराज गोपाळ शिला ह्या वाटी, माझा ज्ञानराज
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळांसीला या वाटी ज्ञानोबा माऊली तुकाराम नाही का ज्ञानोबा माऊली तुकाराम त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी जवळ येणारा कोणत्या जातीचा आहे हा विचार न करता प्रत्येकाला काल्याचा अधिकार दिला, काला दिला. आणि तिसरा काला ज्ञानोबराय आणि तुकोबरायांचीच अवतार. एकीकडे वैराग्य आणि एकीकडे ज्ञान, अर्थात भाऊ आणि बाबा त्यांनी तुमच्या आमच्यामध्ये येऊन तुमच्या आमच्या सारखं होऊन तुम्हा आम्हाला हा काला दिला. जो काला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला राहिलेल्या वेळामध्ये काला करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर साथ आहे. अशी साथ नसते कीर्तनाला, साथ असते पण अशी असते असं वाटतं त्या साथीपेक्षा चिकनगुन्याची साथ, पण इथे सुंदर साथ आहे. हरिभक्त परायण संगीत अलंकार संगीत विशारद युवा कीर्तनकार राजदीप महाराज आंधळे आहेत. तसेच संगीत अलंकार संगीत विशारद आमचे परममित्र अक्षय महाराज गर्जे आहेत. तसेच संगीत अलंकार संगीत विशारद आदिनाथ महाराज अर्थात तात्या महाराज गुणारे आहेत. तसेच देवदास महाराज आहेत. आदी आदी आपले सर्व भजनी मंडळ, शिवाजी महाराज नाही का, आदी आदी सर्व आपण सर्व महाराज मंडळी आहात. इकडे विनेकरी बाबा आहेत आणि गेले अनेक वर्ष झाले आपण ज्यांना वाजवताला पाहतोय नाही का, अनेक महाराजांना ज्यांनी वाजवलं आज मला वाजवत आहेत. हरिभक्त परायण आमचे मृदंग विशारद निलेश महाराज खेडकर आहेत. आणि इकडे आपल्या गावचे भूमिपुत्र शिक्षकी पेशा आहे आणि तेही काम ज्ञानदानाचं चालू आहे. आणि गावाकडे आल्यानंतर वारकरी संप्रदायाची किती नाळ जोडलेली आहे. इथे आल्यानंतर तुमचे परममित्र संदीप महाराज आघाव आज मृदंग वाजवत आहेत नाही का, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देईल. साऊंड सिस्टमही सुंदर आहे. आपणही बहुसंख्येने आला. आज काला आहे अर्थात कालाचं कीर्तन म्हणजे समाप्तीचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे. आणि हा प्रसाद संतांनी आपल्याला या प्रसादाचा अधिकारी बनवलंय म्हणून त्यांच्या संवेद हा काला आपल्याला सेवन करायचा. सगळ्यांना माहिती आहे की द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाचा अवतार झाला नाही नाही त्या त्यावेळी आमचा भगवंत अवताराला येतो. कधी जब जब होई धर्म की हानी बाणई असुर धम अभिमानी तब तब धरी हरी विविध शरीरा. त्या त्यावेळी माझा भगवंत अनेक शरीर धारण करतो. म्हणले कधी जब जब होई धर्म की हानी बाणई असुर धम अभिमानी. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं, अधर्म वाढतो आणि मग त्यावेळी साधूंच्या रक्षणाकरता आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्याकरता माझा प्रभू अवताराला येतो नाही का. कंस, जो कंस की ज्याच्यामुळे सगळं जग त्रस्त झालं होतं, सगळे गाव सगळे लोक त्रस्त झाले होते, त्याला मारण्याकरता माझा भगवंत अवताराला आला कारागृहामध्ये. सगळ्यांना माहिती. आणि भगवंत अवताराला आला, चमत्कार झाला नाही का. खुल गई सारे ताले ओय क्या बात हो गई, खुल गई सारे ताले ओय क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. मी जरा चाल वेगळी लावली. जेव्हा माझा भगवंत अवताराला आला तेव्हा चमत्कार झाला. भगवंताला वसुदेवाने उचललं, उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती म्हणती रक्ष पाळती म्या मोहिनी सगळं. भगवंत गोकुळात आले आणि मग गोकुळामध्ये नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. किती सांगू मी कसं सांगू मी आणि किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. तिकडे गोपाळही दुसरे जन्माला आलेत. त्यांनी तर महाराज वेगळं सुरू केलं. काय
गोविंदाला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजग्वाला. भगवंत अवताराला आलाय आणि गोकुळामध्ये आनंद आहे. इतका आनंद त्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आता भगवंत हळूहळू रांगायला लागले. रांगण्याचं वर्णन आमचे संत करतात ना. कसे रांगत होते. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. तळहात तळहात टेकीत तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांग डाव्या गुडघ्याने रांग डाव्या गुडघ्याने रांगत. हे रंगनी रंगनाथ तुम देखिला रंगनी रंगनाथ तुम देखिला कसे. हे रंगनी रंगनाथ तुम देखिला कसे. रंगनी रंगनाथ तुम देखिला कसे. तळवे तळहात तळहात तळवे तळहात 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 टेकीत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. वा वा वा. तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. भगवंत रांगायला लागले तेव्हा भगवंताला एक नाव पडलं. रंगनी रंगनाथ तो म्या देखिला सई. रांगता रांगता मग रांगत रंगनी चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गाराने यशोदे साजनी. आज भगवंत रांगायला लागले. रांगता रांगता चोऱ्या सुरू करायच्यात आता. तेव्हा भगवंत रांगता रांगता थोडे चालायला लागले आणि जसे अंगणात आले काही गोपाळ भेटले आणि ते गोपाळांना पाहिलं. का रे गोपाळ काय म्हणले देवा. अरे तुम्ही काही खाता की नाही. तुमच्या घरी दही दूध तूप लोणी काहीच नाही का म्हणले. आहे ना देवा. मग सगळं डेअरीला जातं म्हणले देवा आणि डेअरीला काहीच राहत नाही असं. अरे म्हणले मग ते आपलंच खातात ते राक्षस. कोण कंसाचे राक्षस आपलंच खातात आणि आपल्याला त्रास देतात. उद्यापासून आपलं आडवायचं आपण आपलं आडवायचं आपण चोरी सुरू करू म्हणले. चोरी. भगवंताने एक मंडळ स्थापन केलं बाल गोपाल चौर्य मंडळ. आणि ज्या चोरी महाराज भगवंताने सांगितलं गोपाळांनो ऐका मी यादी देतो. त्या चोरी करण्याचे साधनं आहेत ते तुम्ही घेऊन या. पेंद्या होता. पेंद्या म्हणला देवा मला माहिती ना काय चोरी करण्याकरता म्हणली तलवार लागती चाकू लागतो बंदूक लागते मी घेऊन येतो म्हणले. देवाने हात लावला डोक्याला. अरे ते मारायचे का काय गळवणी हां चाकूनी मारायच्या. मी सांगतो ती यादी म्हणले. काय यादी. देवाने यादी दिली म्हणले वस्त्र गळीत माती आणा. दुसरं तुम्ही जे काही गोट्या खेळता म्हणले त्या गोट्या घेऊन या. तिसरं सराटे घेऊन या. एक बांबू घेऊन या. आणि एकाला पेंद्याला सांगितलं तुलाही बोलतो म्हणले तुझ्या घरून जेवणामध्ये स्वयंपाक करताना भाजीला जी काही लाल मिरची टाकतात ना म्हणजे त्या मिरचीची पुडीच घेऊन ये. आणि पोरांनी आणलं ते. पोरं म्हणले पेंद्या म्हणला देवा ते एकदा सांगा म्हणले कसं वापरायचं कुठे वापरायचं नाहीतर गडबड व्हायची म्हणले आमची. हां भगवंताने सांगितलं पेंद्या ऐक ही जी काही वस्त्र गळीत माती आहे हा जो काही बांबू आहे ना म्हटले त्या गवळणी फार हुशार आहेत. रात्रीच्या वेळी आपण त्यांच्या घरी जाऊ आणि घरी गेल्यानंतर जेव्हा घरामध्ये शिरू गवळणी झोपलेल्या असतील आणि त्या गवळणी हुशार आहेत आपण लहान लहान आहोत आणि त्या गवळणी महाराज त्यांच्या जे काही घरी जे दही दूध तूप लोणी आहे ना ते खाली ठेवत नाही ते वर ठेवतात म्हणले शिंक्याला. आणि आपला हात पुरणार का म्हणले नाही पुरणार. मग त्या बांबूनीच खालून काय करायचं म्हणले फोडायचं मडकं. हां त्यांचे गाडगे मडके फोडायचे आणि त्याच्यातून आपण ते लाईनने लावून ते खायचं म्हणले दही दूध तूप लोणी. बर कळालं देव बांबू. अजून हे गोट्या कशासाठी. अरे म्हणले ते पूर्वीच्या काही लाईट नसायच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये ते दही दूध तूप लोणी ठेवले काही कळतंय का म्हणले. मग असं फेकायचं अंधारात
जिकून मडक्याचा आवाज आला तिकडे जायचं आणि दही दूध तुपलोनी काय करायचं खायचं. कळालं देवा. पियंद्या म्हणला देवा ते सराटे सांगतोय तुम्हाला ऐका ऐका. गवळणी जर तेवढ्यात आपल्या आवाजाने उठल्याच आणि आपल्या मागे पळायला लागल्याच तर आपण काय करायचं, ते सराटे त्यांच्या पायाखाली फेकायचे, त्यांच्या पायामध्ये सराटे घुसतील तोपर्यंत आपण पळून जायचं. देवा पेंद्या फार त्याचं त्या काळात इंजिनियर झालं होतं ती गडी, पण नोकरी नव्हती म्हणून डोकं फार लावायचा पेंद्या. देवा ते कळालं आम्हाला, कळालं तुमचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय की सराटे पायात घुसतील आणि मग त्या गवळीने जर चप्पल घालून झोपल्या आणि तशाच पळाल्या चप्पल घालून तर सराटे पायात घुसतील का, आपण पकडल्या जाऊ. अरे म्हणले मग या मिरचीची पावडर कशाला आहे म्हणले, तेवढ्याच डोळ्यात फेकायची म्हणले, त्यांच्या डोळे सोलतील तोपर्यंत आपण पळून जायचं. पियांद्या म्हणला देवा आणि ती गवळण जर चष्मा घालून आली तर, चष्मा नाही आता आपलीच भाषा वापरतो, ती गवळण जर चष्मा घालून आली तर अले तू घाबरू नको म्हणले पेंद्या, मला एक मंत्र आहे, तो मंत्र कप्फल ऋषीचा मंत्र आहे म्हणले, तो मंत्र मी म्हणणार आपण सर्व वाड्याच्या बाहेर येणार. कप्फलम कप्फलम कप्फल ऋषीचा मंत्र आहे म्हणले, तो मी म्हणणार आपण सर्व बाहेर येऊ. ठीक आहे. आणि मग महाराज भगवंताने सांगितल्याप्रमाणे गोपाळ आता तयार आहेत. गोपाळाने सांगितलं देवा म्हणले आता चोरी कशी करायची एकदा शिकव, आम्हाला कळालं हे सगळं वापरायचं कसं, पण आता चोरी करायला निघायचं का. संध्याकाळची वेळ, सगळं गोपाळ एकत्र झाले, गवळणी झोपल्या, गोपाळही झोपले बाकीचे, आणि हे सवंगडी आणि भगवंत चोऱ्या करण्याकरता निघाले. अरे बाकीचे गोपाळ, गोपाल कृष्ण भगवान की जय. देव म्हणले असं चालल्यावर निबार फटक्या खो म्हणले, आपण असं नाही चालायचं. आणि गोपाळ म्हणले नेमकं कसं, शांत बसा मी सांगतो म्हणले, चलात फक्त. चालायला लागले तर हे पोरं गोपाळाच्या म्हणजे गोपाळ महाराज भगवंताच्या पुढे पुढे पळायचे. भगवंत म्हणजे तुम्हाला काय कळतं का रे, का म्हणजे मी मुख्य आहे का तुम्ही, म्हणले तुम्ही, मग मागे चला. तुम्हाला जर तुमच्या पोटभर तुम्हाला पाहिजे असेल तर मागे चला, माझ्या मागे या. याले तेरी यारे लागे, याले तेरी यारे लागे, याले तेरी यारे लागे, याले तेरी यारे लागे, याल तरिया रे लागे, याल तरिया रे लागे, याल तरिया रे लागे, याल तरिया रे लागे. हो याल तेरी यारे लागे, याल तेरी यारे लागे, याल तेरी यारे लागे, याल तेरी यारे लागे, याल तरिया रे लागे, याल तरिया रे लागे, याल तरिया रे लागे, याल तरिया रे लागे. हो याल तेरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, याल तेरी यारे लागे, अवघे माझ्या मागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पेट भरी, आज देतो पेट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. लागे माझ्या मागे मागे, याल तरिया रे लागे, अवघे
पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी एकदा टाळ्या वाजवा खूप गोड. याल तरी यारे लागे, ज्याला यायचंय त्यानेच या. ज्याला माझं अर्थात मी मुख्य आहे हे ज्याला मान्य आहे त्यानेच या. नाही तर तुम्ही म्हणता मग माझं ऐका देवा जमणार नाही. माझं सर्वांनी ऐकायचं असेल आणि माझं ज्याला ऐकायचंय त्यानेच या. ते जे येतील त्यांनाच मी पोटभर देणार आहे, बाकी कुणाला नाही, नाही का. याल तरी यारे लागे, यायचं असेल तर या. अवघे माझ्या मागे मागे, नाही का. अर्थात भगवंताने त्या सर्व गोपाळांना बरोबर घेतलं. अवघे तेवढ्यात पेंद्या म्हणलं देवा आम्ही जर आलो तू काय देणार म्हणले आम्हाला. देव म्हणले अरे तुम्ही ज्याच्यासाठी माझ्या बरोबर येतात ते पोट भरू देईल, दुसऱ्याच्या आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी ए आज देतो पोट भरी हो आज देतो पोट भरी 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 हो पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी आजी देतो पोट भरी 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 हो आजी देतो पोट भरी आज 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 देतो पोट आज देतो पोट भरी. ज्या अर्थी तुम्ही टाळ्या वाजवताय त्या अर्थी तुम्हाला आवडत आहे. आजही देतो पोट भरी. तुम्ही माझ्या बरोबर आलात ना तुम्हाला मी पोट भर देईल, आज देईल. आमचा सौदा उद्याचा नाही. हा कधी कल करेसो आज लगेच आभी लगेच देणार म्हणले इतकं देणार. तुम्ही म्हणले पाहिजे देवा आता बस पोट फुटायची बारी आली. पुरे म्हणाल तो वरी, नाही का. बऱ्याचदा जेवण इतकं होतं नाही का आणि नंतर मग गोड पदार्थ येतो. घ्या नाही राव जागाच थोडं घ्या जागाच नाही. माझा हात मोडता का जेवणारा म्हणला तुमचा हात वेल्डिंग करा माझ्या जागा. एक शिष्य आणि गुरु एका महाराज मोठ्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी जेवायला गेले. इतके जेवले गुरुनी अगोदरच सांगितलं होतं शिष्याला हे बघ आपल्याला म्हटले असं जेवण पुन्हा मिळणार नाही. कच्चून जेवायचं पोटभर नाही कच्चून इतकं जेवायचं. ते वाढणारे थकले पाहिजे. महाराज जेव्हा वाढायला यायचे तो शिष्य असंच करायचं नुसता. चपाती एक ठेवली का हवं का म्हणायचंच नाही म्हणले आम्हाला. हवं का ताटात काही नाही का डोंबलं खावं का इतकं टाक म्हणलं. इतके अशी इत केली इथपर्यंत चपात्या टाकायच्या आणि एवढं संपल्यानंतर विचारायचं पाहिजे का. एवढी सवडच घेतली त्यांनी आपल्या भाषेत सवड. इतके जेवले शेवटी गुरुनी तर कढी बसत नव्हती. जिलेबी खाल्ली त्या जिलेबीच्या नळीमध्ये कढी.
आता जर गुरुची ही अवस्था असेल तर शिष्य त्याच्या पुढेच होता. आणि दोघं जेवले जायला लागले. चप्पल सुद्धा सापडली नाही, कोणाची घातली काही कळालं नाही. चालता चालता गुरु शिष्याला म्हटले, अरे बघ म्हणले, माझ्या खाली बघ म्हणले, चप्पल माझीच आहे का पायात, का मला बघायला जा, मी जर बघायला गेलो तर हा लय जेवण झालं म्हणले, तू चप्पल एकदा बघ म्हणले माझीच आहे का. आता गुरुची ही अवस्था आहे, त्याला चप्पल बघता येत. शिष्य असा नव्हता चालत. शिष्य तर म्हटला, गुरु काय देवा म्हणले, तुमची गुरुदेवा काय तुमची चप्पल तर आकाशात कुठे दिसत नाही म्हणले. एवढा जेवला होता. याला म्हणतात पुरे. पण हे कधी घडतं ज्ञानोबराय सांगतात, असा स्वयंपाक व्हावा सुगरणी आणि उदारे. स्वयंपाक करणारी महिला सुगरण असावी आणि नुसती सुगरण असूनही ती उदार असावी. नाही तर आता सांगितलं हवं का हवं का. एकदा मी सिटीमध्ये शहरामध्ये गेलो कीर्तनासाठी, आणि कीर्तनानंतर चहा प्यायला एकाच्या घरी मला बोलवलं. चहा दिला, मला असं उठून बघावं लागलं कपात आहे का. कपाच्या तळाला चहा होता. बरं आपल्या खेड्यात जर असतो, आता खिळतमध्ये जर चहा प्यायला बोलवलं, चहा किती असतो. अहो घरी मी बघितलं खेड्यामध्ये एवढं प्रेम करतात भाऊबाबांचा हा परिसर. चहा प्यायला जर गेले ना, कप बशी दोन्ही भरलेलं असते, पुन्हा तांब्यात बाबा होतो का. हे प्रेम फक्त इकडेच, दुसरीकडं विठाला विठ्ठल. म्हणून महिला स्वयंपाक करणारी ही सुगरण असावी, आणि नुसते सुगरण असून चालत नाही, उदार असावी. आणि जेवणाराही रसज्ञ आणि जेवणारा रसज्ञ असावा, नाहीतर काय खातो आम्ही असा नसावा. हा नाही तर मी बघितलं 2 दारुडे जेवायला बसले होते लग्नाच्या याच्यात पंक्तीत. लग्नामध्ये आल्या सत्कार झाला होता. सत्कारच्या टोप्या पिप्या डोक्यात. ती डोक्यातली टोपी ताटात पडली, आमटीत तसा चोरीतोय. समोरच्याला मला ते चपाती तुटा ना कशी. मला अरे ताडपत्रीची मावस बहीण दिसती म्हणले, ती काय तुटणार नाही. बरं भजे असे होते, भजे जर एखाद्याला फेकून मारले ना, टेंगूळ येईल टेंगूळ, असे निबार भजे. चपाती नव्हतीच, त्याच्या ताटात काय पडली होती, टोपी. असे जेवणारे असल्यावर काय होईल, ते किती चांगलं केलं तर त्याचा स्वाद येईल का. म्हणून जेवणारा हा तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी. चवी चवीने जेवणारा असावा. अर्थात जो जेवणारा आहे तो रसज्ञ असावा, रसातली त्याला जाण असावी. आणि नुसता रसज्ञ असून चालणार नाही, नाहीतर उगा एक घास खाल्ला बस भरला. आता नाही, जेवणारा असावा, रसज्ञ आणि जेवणारे. आणि मग ज्ञानोबराय वर्णन करतात, मिळती, हे दोन्ही एकत्र आले, मग मिळती मग अवतरे हात जायचा. ज्ञानोबरायांची गोविता अशी आहे, पुरेवर सांगतोय. एक जण एवढा जेवला म्हटले, ज्ञानोबरायांची ओवी आहे, इतका जेवला की जेवल्यानंतर जागेवर मेला. आग्रज एवढा झाला, घ्या घ्या बस बस घ्या. इतका जेवला म्हणले, त्याचा मारा श्वासच घेता नाही जागेवर. ज्ञानोबरायांनी देखील हे विनोद केलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. तेव्हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये जेवण हे रसज्ञाप्रमाणे जेवा, चवीने जेवा. तुकोबराय म्हणतात की त्या गोपाळांना आता भगवंत एवढे म्हणले, किती पाहिजे, किती देणार. गोपाळांनी विचारलं, म्हणजे तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत मी पुरे म्हणाल तोवरी आजी देतो पोट भरी. पण एक आहे, माझ्या बरोबर चालताय ना तुम्ही. एका घरी गेले, पहिल्या घरी आता चोरी केली. चोरी केल्यानंतर ते शिंक्यावरचं जे होतं ना वरचं, त्याच्यात लोणी होतं. म्हणजे ते लोणी काही खाली पडानाच, घट्ट गोळा होता, तो काही खाली पडेनाच.
फोडला तरी पडेना. आणि तेवढ्यात जोरात काठी मारली देवाने, ते डप खाली पडला गोळा. गोपाळाने केला ना आवाज सुरू. भगवंत म्हणले अरे गपा का, त्या गवळणी उठल्या तर आपलं नको नको होईल. आणि भगवंताने त्या गोपाळांना तिथून काढलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा चोरीला निघाले म्हणले एक बघा तुम्ही काल विसरलात, अजून चोरीचे 2 नियम आहेत, ते तिसऱ्या चरणात सांगितले. हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, ओ हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला. कोणी कोणाशी हो 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 ना बोला, हो 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 कोणी कोणाशी हो 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 बोला. कोणी कोणाशी हो 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 ना बोला, हो हो कोणी कोणाशी हो हो बोला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हे आज देतो पोट भरी, 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 देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. वा वा वा, पोटभर तुम्हाला मी देईल, पण त्यासाठी 2 नियम आहेत. पुरे म्हणाल तोवरी आज मी पोटभर देणार, पण चोरीचे 2 नियम आहेत. चोरी करायला ज्या घरात आपण जाणार आहोत ना, आवाज करायचा नाही. म्हणजे गडबड करायची नाही आणि दुसरं बडबड करायची नाही. गडबड बडबड, गडबड म्हणजे सावकाश चाला, हळू हळू चला, गडबडीने चालू नका. आणि दुसरं कोणी कोणाशी न बोला, बडबड करू नका. कारण तुम्ही जर बोललात, मोठ्याने बोललात तर होईल काय. आणि झालंच, एक गोपाळ महाराज पेंद्या एक दिवस भगवंताने सांगून देखील त्याने ऐकलं नाही. तो लोण्याचा गोळा खाली पडला आणि जोरात ओरडला. गोपाळ पळाले, हा एकटाच सापडला. गवळणीने धरला आणि काय महाराज, म्हणजे 4-5 वर्ष एखादा चोर गावात आणि त्याने सारखी चोरी करावं पण कधी सापडलेला नसावा, आणि 5 वर्षाने सापडावा. बस मग काय लोक काय त्याची काय पूजा करतात का काय, कोण कुठून टोला येईन सांगता येत नाही. त्याने मग सहन करणे, तसं त्याचं झालं. किती दिवसाच्या चोऱ्या चालू आहेत आणि पेंद्या नेमका सापडला. गवळीला कळत नसायचं नेमकं कोण चोऱ्या करत. आज पेंद्या सापडला, इतका हाणला, इतका हाणला. दुसऱ्या दिवशी भगवंताबरोबर जेव्हा तू रानात गेला होता, तिथे गेल्यानंतर भगवंताला सांगतोय देवा काय, तू म्हणले फार वाईट आहे, म्हणले तुझी संगत करायला नको होते, तुझ्या बरोबर आलो चोरी करायला आणि हा प्रकार घडला. जाय बा कृष्णा, जाय बा कृष्णा, आम्ही तुझ्या बरोबर येणार नाही. काल तुझ्या बरोबर आलो आणि मग गवळणीने मला धरलं, माझंच टाळक फोडलं रे. टाळक फोडलं म्हणले, पट्टी बांधली म्हणले बघ डोक्याला, तुझी संगत काही कामाची, तुझ्या बरोबर चोरीला येणारच नाही आम्ही. आणि मग त्या गोपाळांची ही अवस्था भगवंताने पाहिलं. अरे म्हणले मग माझं म्हणणं जर नाही ऐकलं तर असंच होणार. एक तर पेंद्या एक दिवस म्हणला आज देव बघूच, म्हणले काय करतो. कारण देव जेव्हा आज जायचे ना तेव्हा मंत्र म्हणायचे आणि बाहेर येताना पुन्हा मंत्र म्हणायचे. दुसऱ्यांदा त्यांनी संशय घेतला. आता भगवंत कप्फल ऋषीचा मंत्र म्हटले, सगळे गोपाळ आत गेले, काय खायचं ते खाल्लं. आणि बाहेर येताना गोपाळांना सांगतायत भगवंत डोळे लावा, आपण आता बाहेर जाणार आहोत. डोळे लावले पण पेंद्याने असे डोळे लावले, बघूच म्हणले देव काय करतो आज. देव म्हणले माझ्यावर संशय. देवाने मग सगळे बाहेर काढले, एकटाच गडी जुने वाडे आणि त्याच्यामध्ये ते धाबा असायचं, त्याला काय म्हणतात सौन. हा सौन. त्याच्यात अर्धा वर अर्धा गोपाळ वर वर इथे
आणि गवळणी निबार खालून हाणतात. इतका हाणला देवा चुकलं. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे तेरे बिन हमरा कोनो नाही. हमारी उलझन सुलझाओ भगवन तोरे बिना हमरा कोनो नाही. आज भगवंताने त्याला माफ केलं. आणि आता दररोजच्या चोऱ्या असायच्या. एक दिवस गोपाळ बरोबर आहेत. गोपाळ काय करायचे, सुरुवातीला ताक प्यायचे, हळूहळू ती एक एक. देव म्हणले अरे तुम्ही नुसते ताकच पित राहिलात, तर म्हणले तुम्ही दष्टपुष्ट कसे व्हाल. हे करा, ताक सोडून द्या, असा सोडून द्या आणि सार ग्राह्य करा शेवटचं चरण. तू का म्हणे सदा गाणे, तू का म्हणे सदा गाणे, हे तू का म्हणे सदा गाणे, तू का म्हणे सदा गाणे. सांडा घाटे. जे आसार आहे त्याचा त्याग करा आणि जे सार आहे ना लोणी तेच खा, तेच ग्राह्य आहे. अर्थात आसार संसार आहे त्याचा त्याग करा आणि सार नाम परमार्थ भगवंत आहे त्याला ग्राह्य धरा, त्यालाच आपलंसं करा. अर्थात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुख इतकं येईल की तुम्ही पुरं म्हणाल, पुरे म्हणाल तो वरी आज तुम्हाला सुख प्राप्त होईल. त्याकरता भगवंताची संगत या गोपाळांना घडली, गोपाळ आनंदित झाले. ऐका, पण त्या गोपाळांच्या समेत राहत असताना वेळ भरपूर झाला होता, 1:15 वाजलाय. गोपाळ म्हणले देवा काय, अरे ह्या गवळणी दररोज येतात तुझ्या घरी जातात म्हणले. या गवळणी नेहमी भगवंताच्या घरी जायच्या, गाराने सांगायच्या
गवळणी सांगती गारानी रात्री ग बाई आला चक्र पाणी खाऊनी दही दूध तुप लोणी अवघी ओढिली विरझणी धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना पोटवर सोसो धिंगाणा. आता आई आहे शेवटी. कुठली आई असे असेल की ती शेजारणींनी सांगावं तुमचा मुलगा खोड्या करतो आणि आईने म्हणावं खरंय तुझं असं. बाळ सगुण गुणाचे ताणे यशोदेने सांगावं बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. मला माहिती म्हणले तुम्हीच खोड्या करतात आणि या गवळणीच खोड्या करायच्या. गवळणी खोड्या कशा करायच्या माहिती ना. या गवळणीने नेहमी भगवंताची खोडी करावी का कारण भगवंताने आमच्या घरी चोरी करायला करता यावं म्हणून खोडी गवळण करायच्या. कारण भगवंत ज्या गवळणीच्या घरी चोरी करायला जायचा ना ज्या मंथनीला ज्या गाडग्याला माडक्याला महाराज भगवंताचा हात लागायचा तिथलं दही दूध तूप लोणी कमी होत नव्हतं वाढायचं. हात लावी तेथे वाढते नवनीत आणि असा वाढवणारा चोर कुणाला नकोय म्हणून गवळणीच गाराने सांगायच्या आणि भगवंताने त्या गवळणीच्या घरी चोरी करण्याकरता जावं. दुसरं गवळणी नेहमी भगवंताला चिडवायच्या. काय म्हणायचं माहिती ना ए काळ्या. भगवंत काळा होता ना आणि गवळणी म्हणावं ए काळ्या. 4-5 लोक चालले नाही का आपण सहज एखाद्याचं नाव असतं छोट्या गोट्या नाही का. हा गोट्या बालपणीचा मित्र असतो आपण सहज असा बारीक आवाजात म्हटलं की त्याला काय कळतं कोण बोललंय ते. भगवंताला गवळणी 4-5 चालल्यात मागून म्हणायच्या काळ्या. काळ्या म्हणल्यानंतर महाराज भगवंताने खाली वाकावं आणि त्या गवळणीच्या मागे दगड घेऊन निघावं. मला काळ्या म्हणता का काय. आणि मग त्या गवळणीने महाराज नेहमी चिडवावं. भगवंताने नेहमी ते ऐकून घ्यावं. एक दिवस तर आईलाच विचारलं आई सगळं गाव मला काळ्या म्हणताय खरंच मी काळा आहे वय आणि मी एवढा काळा ती राधा एवढी गोरी कशी. यशोमती मैया से बोली नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. आईने सांगितलं लहान मुलाला कसं समजवायचं हे आईला कळतं बरं का. तुम्हा आम्हाला नाही कळत. तुमच्या आमच्या जवळ 2 मिनिटं पोरग दिलं तर आपण हे घे बरं हुंबल हे हुंबल घे हे काय नको नको होते मला घे तुझ्या. अर्थात लहान मुलं फक्त आईच सांभाळू शकतात स्त्रिया सांभाळू शकतात. आपण आपल्याला हुंबल वाटते ती नाही का लहान मुलं. आणि आईने महाराज पाळण्यात टाकल्या पोरग झोपतय. एकच निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. झोप बाळा गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई मीत पाकळ्या डोळ्यांच्या हो मीत पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुलाही अंगाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. अंगाई गीत म्हटलं जसं तुम्ही शांत झालात पोरगही शांत व्हायचं आणि झोपायचं. आज लहान मुलाला फक्त महिला सांभाळू शकतात महाराज. यशोदेला कृष्णाने महाराज विचारलंय सगळं गाव मला काळा म्हणताय खरंच मी काळा आहे का. आईने सांगितलं तू विचारलंय ना यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. आईने सांगावं बोली बल खाती मैया ललन को बताया कारे अंधियारी आधी रात में तू आया. कृष्णा तुझा जन्म रात्री अंधारात 12 वाजता झाला होता म्हणून तू काळा आहेस. म्हणजे जेवढे काळे जेवढ्यांचा काळा कलर आहे समजायचं असा अर्थ आहे का. ते लहान मुलाला पटतं हे आपल्याला पटू शकत नाही. लहान मुलाला पटतं कारे अंधियारी आधी रात में तू आया लाडला कन्हैया मेरा हो लाडला कन्हैया मेरा काली कमली वाला इसीलिए काला.
आईने नेहमी भगवंताला समजावं आणि आईने मुलाची बाजू घ्यावी. मला माहिती आहे म्हणजे तुम्ही काही एका घरचे आहेत का? माझ्या बाळाच्या खोड्या सांगतात. तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. शेवटी एक दिवस काही गवळणी भगवंताला वैतागल्या. एक गवळण तर महाराज आपल्या मालकाला तिने बरोबर घेतलं आणि ती गवळण गाव सोडून निघाली. म्हणले ह्या बाबाच्या फांद्यात पळाल्याच नको म्हणले, इथं राहणंच नको म्हणले, गोकुळात राहणं नको. म्हणून गोकुळाच्या बाहेर गाडी झोपली, सगळं बारदाना काय असेल आपला तो टाकलाय त्याच्यामध्ये, सगळं घरचं साहित्य, आणि गाडी निघाली, गावाच्या बाहेर गेली. भगवंताला बातमी कळाली. भगवंताने महाराज तिचा पाठलाग केला आणि दुपारची वेळ माळ रान, कुठेच पाणी नाही असं ठिकाण, आणि तिथे महाराज त्या गवळीला एवढी तहान लावली भगवंताने. ती म्हणली जर तुम्ही पाणी नाही आणली, मालकाला म्हणले तुम्ही जर आता पाणी नाही दिलं ना मला, मी मरण म्हणले जागेवर, पाणी आणा म्हणले. त्या गोपाळांनी गाडी थांबवली आणि महाराज ती पाण्याची झारी घेतली, कळशी, अंडा, आणि महाराज जवळ महाराज भगवंताने 5 किलोमीटर 2-3 किलोमीटर असं लांब एक शेत, हिरवं शेत दाखवलं. तिथे हा पाणी आणण्याकरता खरा गोपाळ गेला, तिचा मालक गेला. इतक्यात भगवंत त्याचं रूप धारण केलं. भगवंताने त्याचं रूप धारण करून पाण्याची कळशी घेऊन भगवंत आले, गाडीवर बसले. पाणी पी म्हणले, तिने पाणी पिलं आणि गाडी तेवढ्यात ती पाणी आणायला गेलेले. अरे थांब, ती म्हणले कोण आहे? ते भगवंताने सांगितलं त्या गवळीला, बघ म्हणले आपण गावाच्या बाहेर आलो, गोकुळ सोडलंय तरी कृष्ण आपल्याला सोडत नाही म्हणे. तो कृष्ण माझा अवतार धारण करून येईल, त्याला तू बळी पडू. मग कोण बोलतोय? कृष्णच बोलतोय. आणि ते खरा नवरा माग गाडी, अरे बायको, अरे थांब. ते काय भगवंत थांबायचं नाव घेईना. शेवटी गाडी थांबत नाही. ते गोपाळाने पाहिला, तो गाडीलाच आडवा झाला. आता कसं जातो म्हणले, तू थांब. हे भगवंत खाली उतरले. त्याने महाराज भगवंताची कॉलर पकडली आणि दोघांची सुरू झाले भांडण. तेवढ्यात भगवंताने तिसरं रूप धारण केलं त्या गोपाळाचं आणि तिसरा गाडीवर बसला. तो गाडी, दोघं भांडत येत. तितक्यात त्या महाराज त्या खऱ्या गोपाळाने विचार करा, मला कृष्ण तर काही आपल्याला आता तसा जाऊ देणार नाही. गाडी परत फिरवली आणि महाराज संध्याकाळची वेळ, नंदबाबा गाई घेऊन आलेले आहेत. नंदबाबा गाई गोपाळ अर्थात गाई घेऊन जेव्हा घरी आलेले आहेत, इतक्यात ते 3 जण अंगणात आले. ती बायको तिथे आहे आणि त्या भगवंताने महाराज नंदबाबाला प्रश्न केला, बाबा काय? म्हणजे आमचं कोड एकदा सोडवा. काय? गोपाळ म्हणला, कृष्णाच्या महाराज खोड्याला वैतागून आम्ही गोकुळ सोडून निघालो होतो आणि बघा म्हणले हे काय झालंय. भगवंताने आवाज दिला यशोदेला, यशोदे काय कृष्ण आहे का घरात? ती म्हणली नाही, दुपारपासून घरात नाही. नंदबाबाने ओळखलं, हा बाबा दिसतोय म्हणले, आपल्याच मुलाचे प्रताप आहेत म्हणले. आणि मग तिथे 30 फूट अशी विहीर होती अंगणामध्ये नंदबाबाच्या, आणि नंदबाबाने सांगितलं या विहिरीच्या अलीकडून जो पलीकडच्या कडेला उडी मारील त्याची बायको. ज्याची खरी होती ना, ते डोक्याला हात लावून खाली बसलंय आणि म्हणला बोंबलली बायको. बायको काही भेटत नाही म्हणलं आपल्याला, का आपली उडी पलीकडे जात नाही आणि आपल्याला बायको काही भेटत. आणि जो भगवंत होता, भगवंताचे जे 2 रूप होते, त्यांनी पलीकडे उडी मारली, हे डोक्याला हात लावून खाली बसलं होतं आणि याचा हात नंदबाबाने धरला आणि त्या गवळीचा हात याच्या हातात दिला आणि सांगितलं जा घरी. विठाला विठाला. भगवंत इतक्या खोड्या करतोय, सर्व गोकुळ आता त्रस्त झालं. आणि मग अवघ्या मिळून गवळणी येती नंदाचे अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडूनी आमुच्या सुना घेऊनी, हे ग बाई आम्हासी पाहावे ना. त्यावेळी भगवंताने महाराज ऐका काय केलं. भगवंताने आईला सांगतायत, आई मी खोड्या करत नाही, या गवळणी खोटं बोलतायत. आईने शेवटी सांगितलं, बाबा मला कळालंय आता तूच खोड्या करतोस, म्हणून खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या करू नको. काय उन्हा आहे घरामध्ये म्हणून तू चोऱ्या करतोस, म्हणून तू खोड्या करतोस. सगळं घरामध्ये असताना का तू हे सर्व प्रताप करतो? एक कर मग आता काय, हे करण्यापेक्षा
उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना. भगवंताला सुंदर सजवलं महाराज यशोदेने. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी सारी तसे धेनू सावळा जग जेठी. भगवंत निघाले. भगवंत लहान आहे म्हणून छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो समोरो मदन गोपाल. भगवंतही लहान आहेत, गायी छोट्या छोट्या आहेत. आणि भगवंत जेव्हा आता रानात गेले तिथे शांत बसली नाही. अनेक खेळ खेळले भगवंताने. अबकतु बकति बक पोर त्रिगुण खेळ मांडू. 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 हे खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अबकतु बकति बक पोर त्रिगुण खेळ मांडू. अबकतु बकति बक पोर त्रिगुण खेळ मांडू. भवरा ग बाई भवरा खेळ भवरा ग बाई भवरा. जया राधिकेचा नवरा 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 खेळ भवरा ग बाई भवरा. जय भवरा ग बाई भवरा. खेळ मान कानोबा निवडिया पुली गोत खेळ डाव जाऊन करडी. कानोबा 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 खेळ डाव जाऊन करडी. किती करशील रे कुर्र गोडी. किती करशील रे कुर्र गोडी. कानोबा 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 खेळ डाव जाऊन कोरडी. कानोबा 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 खेळ डाव जाऊन कोरडी. खेळ मांडिला लगोरी आ नाचता ती नाना परी. खेळ मांडिला लगोरी. अनेक खेळ खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ सवंगडी वाना. आज तिथे भगवंत अनेक खेळ खेळले. गोपाळ म्हणले देवा 1 वाजायला 5 मिनिटं बाकी इथं. हा कवार किती वेळ खेळ खेळायचा म्हटले. आता तू का म्हणे आता खेळ मोडावा परत. तेव्हा आपणही आता थांबणार आहोत आणि आपला हा खेळ जो काल्याचा खेळ हा मोडणार आहोत. 29 वर्ष आज या काल्याला पूर्ण होत आहेत. अर्थात भाऊबाबांच्या संयुतिक पुण्यतिथीला 29 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण भाग्यवान आहोत की या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्व ग्रामस्थ भाऊबाबांचा हा सोहळा आपण आपल्या तन मन धनाने या ठिकाणी आयोजन करून या ठिकाणी आपण हा संपन्न करतो. आणि आपला पाठीमागे भाऊबाबांचा आशीर्वाद तर आहेच. गुरुवर्य बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचाही आशीर्वाद नेहमी आपल्या सदैव आपल्या पाठीशी आहे. बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. मी जेव्हा मागच्या वर्षी कीर्तनाला आलो होतो शिवरात्रीचा काला, मला तुम्हाला ध्यानात असेल की पहिल्या त्या कीर्तनामध्ये बाबांनी माझं कीर्तन झोपून ऐकलं होतं. तब्येत बरोबर नव्हती. काय सांगून गेलो मी तुम्हाला पहिलेच अगोदरच की ज्या दिवशी गुरुवर्य शास्त्रीजींची त्यांची भेट झाली दुखणंच गेलं. का दुखणं गेलं माहिती का? आम्हालाही टेन्शन असतं. कमवलंय, जे कमवलंय ते पुढे टिकवणारा मुलगा पाहिजे. वारकरी संप्रदाय तेच आहे. फक्त इथे ममत्व नसतं, कारण जे मिळालंय ते समाजासाठीच द्यायचंय हा भाव ठेवायचा असतो. आणि असा मुलगा मिळणं अवघड असतं. पण आम्ही ज्ञानेश्वरीचे पायक आहोत. आम्हाला गुरुवर्य शास्त्रीजींनी सांगितलंय कीर्तनाचा पैसा देखील तुम्ही तुमच्यासाठी वापरू शकता, दुसऱ्याला देऊ शकत नाही. तुम्ही जर ते घरी दिला ना, आपल्या हाताने आपल्या भावाच्या संसारामध्ये काडी आणि या विचाराचे आम्ही आहोत. म्हणून बाबांची सेवा करत करत समाजाची ही सेवा करायची आहे. सर्व मिळून पुनश्च देवाला प्रार्थना करू, भाऊ बाबांना प्रार्थना करू. आज भाऊंची पुण्यतिथी आहे. भाऊ म्हणजे आपल्या बाबांचे बाबा.
माहिती ना, भाऊला आपण सर्व भाऊ म्हणतो, पण गुरुवर्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा त्यांच्या गुरुला म्हणजे भाऊंना बाबा म्हणायचे. आजही जेव्हा मी संस्थानावर नेहमी येतो, आलं की बाबा त्यांच्या गुरूंच्याच आठवणी सांगतात, भाऊंच्या आठवणी. भाऊ असं बोलायचे, भाऊंच्या समोर पहिलं कीर्तन केलं, भगवान बाबांच्या समोर पहिलं कीर्तन मी केलं. नाही का, आपलं भाग्य आहे की असे संत आपल्याला मिळाले, त्यांची सेवा करण्याचं महत् भाग्य आपल्याला मिळालं. बाबांना उदंड आयुष्य लाभो, बाबांचं भावी आयुष्य तुमच्या आमच्या महाराज तुमच्या आमच्यासाठी आनंदात जाओ, सुखाचं जाओ, दीर्घ आयुष्य बाबांना लाभो, हीच सदिच्छा भाऊ बाबांकडे हीच प्रार्थना करेल आणि सेवेला पूर्ण विराम देईल. ऐका, आता हा जो काला आहे ना, गोपाळ त्या ठिकाणी भगवंता समेत अनेक खेळ खेळले. गोपाळांनी सांगितले देवा आता खेळ मोडा. त्यावेळी भगवंताने कमलाकार सर्व गोपाळांना बसवलं. सगळ्यांच्या मध्ये भगवंत उभे आहेत आणि भगवंत उभे राहून भगवंतांनी काय केलं ऐका. विभ्रदवेनुम जठरपटयोः शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मसुन कवलम तत्फलानिंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुरधौ आसय नर्म भिस्वै स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ भुगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. वामन भाऊ महाराज की जय. भगवान बाबा की जय. मुबारक मुबारक माई, 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 माई मुबारक माई, 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 मुबारक माई. चला सर्वांनी हात वर करा. माझ्या मागे सर्वांनी भजन म्हणायचंय. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. बोला सर्वांनी वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, नगद नारायण भगवान बाबा. जय भगवान बाबा, नारायण भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, यादव बाबा जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, यादव बाबा जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, जोग महाराज जय बाबा जय भगवान बाबा, जोग महाराज जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, बंकट स्वामी जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, बंकट स्वामी जय जय भगवान बाबा. जय जय भगवान बाबा, वामन बाबू जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन बाबू जय जय भगवान बाबा. बाबा जय जय भगवान बाबा, वामन बाबू जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन बाबू जय जय भगवान बाबा. वामन बाबू जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, जय जय भगवान बाबा. ज्ञानेश्वर माऊली, नादराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर दहीहंडी आणली का? दहीहंडी. विठ्ठल जय जय विठ्ठल,
शिंकेला मोगली दुरी होतो तिघाचे निवरी वारे दोहीकडे मुख पसरवणी गडे वाहते त्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा वारे दोहीकडे मुख पसरवणी गडे तुका म्हणे हाते टोका धिकवणे देका वारे दोहीकडे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एकमेका तुका म्हणे वैष्णवनिका भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे काला वाटो एकमेका बोलिलेले वैष्णवनिका करो वेडी वाकोडी उत्तर क्षमा अपराध नाही उच्चारिला अधिकार मे बोला अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माझ्या पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध युगे 28 विटेवरी उभावा मांगे रुक्माई दिसले शोभा पुंडलिका भेटे बरोबर माले गा चरणे वाहे भीमा उदरी जगा जय देव जय पांडुरंग रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ भावे जो लगा जय देव तुळशी माळा गळा करडे कटे गाजे पितांबर कसल लाटे देव सुरवारा नित्य भेटे गरुड हनुमंत मुळे जय देव जय पांडुरंग रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ भावे जो लगा जय देव आषाढी कार्तिके भक्त जनेते चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन मात्र करावे मग के नाम जय देव जय पांडुरंग रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ भावे जो लगा जय देव भारती ज्ञान राजा महाकवल राजा शिव संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोरे विश्व ब्रह्माची गेले रामजनादी चरणे मस्तगड विले आरती ज्ञान राघवे सागरात पाषाण धरले तैसे लोक बांधे अभंग रचिले हात तुकाराम मंदिरातला येऊ ना इकडा ना मंदिरातला होई ना जय देव जय मंदिरातला येऊ ना इकडा ना भक्त जन गाऊ जय देव माता बाई भाग्या ठिकाण पिता तुलाजी पुण्यवान रत्न समान नाव शोभेवम जय देव जय ओम गाऊ तुमचा महिमा मी भक्त जन गाऊ जय देव बाल ब्रह्मचारी गाते तुमचे आश्रय जन्मता विठ्ठल भक्तीचे कृपा खंड व्यंकट स्वामीची उपासना योगी गहिनीनाथाचे जय देव तेच जवळील सर्व खाली बसून घ्या खाली बसा सगळे बोलू नका विना मंदिरातील विना मध्ये माईक मध्ये बोलू नका आरती होईपर्यंत श्रीयांशी मानेले माते समान अन्य समाजाशी केले संधान परमार्थ वेदिले तन मन धन केजळ केते जग जय देव जय मन भाऊ तुझा महिमा मे भक्त जन गाऊ जय देव हा उग्रभासे पर्यंतरे माया नाही भेदभाव कमे माहिती सर्व लागते पाया उंचा उतार जंतारा वया जय देव मन भाऊ तुझा महिमा मे भक्त जन गाऊ जय देव हा भगवंताची अल्पसीमती भाऊचा महिमा म्हणावा किती दर्शन पतित पावन होते असे आमचे बाबा वया घेऊन जय देव मन भाऊ तुझा महिमा मे भक्त गाऊ जय देव आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत तिचे शांतीची शोभा आरती भगवान बाबा तुळशी उगवल्या रक्त साडी जेते धावणे आले देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा सोनी पायावरी वाचली सोही नारायणाचे कैवारी झाली कीर्ती आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत तिचे शांतीची शोभा आरती भगवान बाबा मागणे ते तुझं प्रति आहे दिशेंद्रे पाय पांडुरंगा या संतासने रवी हेची आणि तुझे काय नमागो तुका म्हणे आता उदारत होई मज ठेवी या संतासने रवी हेची मज दे काही नमागो ज्ञानदेव तुकाराम पाहि प्रसादाची वाट घ्यावी दोन्ही आता शेष घेऊन जाईन तुमचे झाले भोजन भाऊ एक सवा तुम्हाला शेष घेऊन जाईन तुमचे तुका म्हणे चित्त करणे जाईन तुकाराम पंढरीक वरदरट्ट श्री ज्ञानदेव तुकाराम संत वामन भाऊ महाराज की जय बोला खाली